16वा हेडिंग झालेलं होतं ना आपलं. 17वा झाले. कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका व समाधान. आपला विषय पाठीमागून आला. जो अध्यास आहे तो अध्यास कसा घडतो, तर अध्यासामधला अध्यास म्हणजे क्रम. त्यामध्ये पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान हे दोन्ही उत्पन्न होतं. त्यालाच अध्यास असं म्हटलेलं आहे. पदार्थ आणि पदार्थाच्या ज्ञानाला. मग पदार्थापासून पदार्थ कसा उत्पन्न होईल. रज्जू हाही एक पदार्थ आहे आणि सर्प हाही एक पदार्थ आहे. पदार्थापासून पदार्थ कसा झाला, तर कल्पित झाला, वास्तव नाही झाला. कारण रज्जूपासून वास्तव काहीच होत नाही, पण कल्पित सर्प मात्र होतो. तो कसा होतो, तर परिणामाने होतो. परिणाम, रज्जूचा परिणाम सर्प. तो कसा होईल, तर रज्जूची आई म्हणजे अविद्या, त्या अविद्येत शोक होतो आणि स्वाभाविक सर्प जन्म घेतो. तसा दोन्ही जड पदार्थ झाले तर ते कशी काय जन्माला येतील. ते जड पदार्थ नाही जन्माला आले, तर चैतन्याचा विवर्त झाला. कारण चैतन्य नसतं तर तिथेच पदार्थ उत्पत्ती झाली नसते. म्हणून मग त्याची संगती चैतन्याचा विवर्त आणि अज्ञानाचा परिणाम, अविद्येचा परिणाम. तर अशा पद्धतीने संगती लावलेली शास्त्राने की पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान कसं उत्पन्न होतं. म्हणून मागचं हेडिंग जे झालेलं होतं 16वा मुद्दा होता की परिणाम आणि विवर्त. तर यांचा विचार केलेला आहे. त्यात परिणाम कशाला म्हणतात, ओंकार. परिणामाचं लक्षण काय केलं तर उपादानाच्या समान स्वभावात. उपादानाच्या समान स्वभावात. आणि उदाहरण काय दिलं तर मातीच्या समान स्वभावात कोण उत्पन्न होतो, घट उत्पन्न होतो. म्हणून त्या मातीचा परिणाम कोण झाला, घट झाला, असं उदाहरण दिलं तुम्हाला. आणि विवर्त सांगताना कसा केलेला आहे, अधिष्ठानाहून विपरीत स्वभाव. आता अन्यथा रूप दोन्ही ठिकाणी सारखा आहे. तर अधिष्ठानाहून विपरीत स्वभावात. त्यात अधिष्ठान कशाला म्हटलं, ज्याच्यावरती खोटा पदार्थ भासतो त्याचं नाव काय केलं, अधिष्ठान केलेलं आहे. आणि म्हणून खोट्या पदार्थाच्या उत्पत्तीला नेहमी अधिष्ठानाची आवश्यकता असते. ज्या अर्थी मिथ्या पदार्थ भासतो त्या अर्थी अधिष्ठान असलंच पाहिजे. आणि अधिष्ठान नेहमी सत्य असतं आणि सत्यावरती खोटं भासतं. हा एक विषय भाग आहे. जर सत्य नसेल तर खोटं भासतच नाही. सत्य नसेल तर खोटं भासतच नाही. निबिड अंधकारात रज्जू पडलेली, बरोबर आहे. पण त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णच अज्ञान असल्या कारणाने त्या ठिकाणी त्याच्यावरून चालून जरी गेला तरी सर्प भासत नाही. कारण तिथं काही नाहीत ना, अंधार आहे ना, तिथं अंधारात काहीच बसणार नाही. पण तिथे सामान्य प्रकाश असला, थोडा प्रकाश, त्याच्यामध्ये काहीतरी आहे अशा प्रकारचा भास होतो. तर काहीतरी आहे, तर रज्जू जर नसती तर सर्प भासला नसता. तसं सामान्य चैतन्य नसतं तर जगत भासलं नसतं. आत्मा नसता तर देहादी अहंकार भासले नसते. चला, तर तेव्हा परिणाम आणि विवर्ताचा हा विषय आतापर्यंत झालेला आहे. पुढे जाऊन सांगतायत की शंका केलेली आहे की कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका आणि समाधान. काय शंका केलेली होती, कोण सांगतं, नवीन कोण सांगतं का. शंका काय केली होती सर, तुम्ही सांगतात का, नाही तुम्ही सर सांग. शंका केली होती, शिष्याने शंका केली आहे की सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे मिथ्या आहे असा निश्चय झाला. असा निश्चय झाला. असा निश्चय झाला म्हणजे इथपर्यंत मुद्दा कळाला असा अर्थ होतो की सर्प आणि सर्पाचं ज्ञान. कुठला सर्प, वारुळस्थ नाही, रज्जूवरचा सर्प आणि त्याचं ज्ञान हे दोन्ही खोटं आहे असा माझ्या मनाचा निश्चय झाला. ठीक आहे. पण परंतु मिथ्या सर्पाचे अधिष्ठान
रज्जू उपै चैतन्य हम्म. आणि त्याचे ज्ञानाचं अधिष्ठान अंतकरण उपै चैतन्य असं सांगितलेलं आहे. बरोबर. रज्जू हे अधिष्ठान नाही. बरोबर आहे. रज्जू हा अधिष्ठान नाही. नाही. लक्षात आलं ना? रज्जू अधिष्ठान का नाही? मिथ्या आहे ना. त्याला जड म्हटलेलं आहे तिथं. जड जड या पदाचा अर्थ ज्ञान शून्य. एक ज्ञान शून्य दुसऱ्या म्हणजे ज्ञान शून्य असणारा म्हणजे जड असणारा दुसऱ्याला कसा अधिष्ठान होईल? म्हणजेच अधिष्ठान जे असतं ते सत्य म्हणजेच ज्ञान प्रधान असलं पाहिजे. पण तिथं कोणाला आणता येईल? तर रज्जू अधिष्ठान नाही असं सांगितलं. ठीक आहे. आणि रज्जूपैत चैतन्य व सर्पाचे अधिष्ठान अंतकरणोपैत चैतन्य आहे. रज्जू अधिष्ठान नाही असं सांगितलं. ठीक आहे. पुढे मात्र सर्पाचं ज्ञान होतं ना, त्या सर्पाचं अधिष्ठान रज्जू आहे असं प्रतितने येत आहे. हम्म. आणि मग चैतन्य अधिष्ठान कसे? अशी शंका आहे. हो, अशी शंका. पहिली गोष्ट आहे चैतन्य अधिष्ठान कसं? कारण आम्हाला तर तिथं जर रज्जू नसता तर सर्प भासला असता का? नाही. नाही. म्हणून रज्जू अधिष्ठान आहे का नाही असं भासतंय. आणि तुम्ही सांगताना काय म्हणताय? तर रज्जूपैत चैतन्य अंतकरणोपैत चैतन्य ज्ञानाचा आणि पदार्थाचा अधिष्ठान सांगताय. पण शंकाशी आहे की जर रज्जू नसताच तर सर्प भासलाच नसता. मग अधिष्ठान कोण आहे? रज्जूच आहे असं दिसतंय ना. तर ऐका, याचं उत्तर फार सुंदर आहे. येईल तुम्हाला कळेलच पुढे. पण त्याच्या आधी तुम्हाला गायडन्स करतो. रज्जू हा अधिष्ठान असायला काय अडचण आहे असं म्हणायचं आहे. चैतन्याला कशाला घेतलं तुम्ही? तर रज्जू जर नसता तर सर्पच भासला नसता. बरोबर. याचं कारण आहे ज्ञान म्हणून जितके व्यवहार्य ज्ञान असतं ते पदार्थावर अवलंबून असतं. दुसरा सिद्धांत आला. जेवढे पदार्थ आता मी स्वतः ज्ञान स्वरूप आहे कारण मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे. पण ज्या वेळेला वृत्ती उठत नाही, अंतःकरणाची वृत्ती कुठेच जात नाही, त्यावेळेला मी ज्ञान स्वरूप होऊन राहतो. म्हणजे या ज्ञानात कुठलाच व्यवहार होत नाही. ज्या ज्ञानात व्यवहार होत नाही त्याला चैतन्य म्हणतात. आणि जिथे व्यवहार होतो त्याला वृत्ती ज्ञानाच्याकडून केला जाणारा व्यवहार म्हणतात. हे ज्ञान झालं का नाही तिथे? कशाचं? सर्पाचं ज्ञान झालं. पण सर्पाचं ज्ञान असं होणारच नाही. म्हणून प्रत्येक सर्व ज्ञान ही पदार्थाच्या आश्रित असतातच. पदार्थ नसेल तर ज्ञानाचे व्यवहार होत नाही. हे काय? फूल आहे. मग फुलाचा व्यवहार झाला का नाही? पण फुलच माझ्या हातात आता काहीच नाही. मी म्हटलं काय आहे माझ्या हातात? तुमचा व्यवहार होतो का? म्हणजे जेवढे व्यवहार आहेत ज्ञानाचे हे पदार्थावर आधारित आहे. पदार्थ आहे, व्यवहार आहे. पदार्थ नाही, व्यवहार नाही. रज्जू आहे, सर्प आहे, रज्जू नाही. झाला. म्हणजे हा एक सिद्धांत झाला. दुसरा, तिथं ज्ञानाचा व्यवहार होतोय ना, पदार्थाचा व्यवहार नाही होत. तर ज्ञानात म्हणजे तुम्ही जरी डोळे झाकून घेतले आणि तिथून चाललेले असेल तरी तुम्हाला सर्प भासणार नाही. रज्जू आहे का नाही तिथे? आणि डोळे झाकलेले असतील तर नाही. म्हणजे तिथे व्यवहार होणार नाही. कारण पदार्थ जरी उपलब्ध असला तरी व्यवहार होण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून आणि तो ज्ञानाचा व्यवहार अविद्या वृत्तीने होतो किंवा अंतःकरण वृत्तीने होतो. दोन्हीपैकी एक. एकदम पूर्ण प्रकाश असेल तर अंतःकरण वृत्तीने कशाचं ज्ञान झालं? रज्जू आहे म्हणजे दोरी आहे असं स्पष्ट ज्ञान होतं. आणि बंद अंधकार आहे त्या ठिकाणी वृत्ती कोणती वापरली? अविद्या वृत्तीने. हा काहीतरी आहे, इदंतेचं ज्ञान काहीतरी आहे. अशा दोन प्रकारची ज्ञान होतात. तेव्हा तिथे वृत्तीचा वापर केला जातो. आणि वृत्तीमध्ये ज्ञानाने वृत्ती काय करते? ज्ञानाचाच व्यवहार करते. चला, म्हणून उत्तर असं आहे त्याचं की नुसत्या चैतन्यात व्यवहार होत नाही. पदार्थ जर नसेल तरी व्यवहार होत नाही. चैतन्य नसतं असं नाही, चैतन्य असतंच पण व्यवहार्य चैतन्य नाही. या सगळं विश्व चैतन्यमय आहे, चैतन्याने व्यापलेलं आहे. पण जेवढे व्यवहार होतात तेवढेच होतात. पूर्ण सर्वत्र चैतन्य म्हणून फार व्यवहार होतात असं होत नाही.
लक्षात आलं? पाणी पुष्कळ आहे पण घट असतील तेवढंच पाणी भरलं जातं. घट नसेल तर पाणी पाणी म्हणूनच राहतं. तसं चैतन्य चैतन्य म्हणून राहतं. वस्तू आले की व्यवहार करतं. म्हणून रज्जू अधिष्ठान नाही असे सांगितले. प्रतीती मात्र सर्पाला अधिष्ठान रज्जू असल्याची आहे. तर हे म्हणणं युक्त आहे. दोन्ही म्हणणं युक्त आहे. रज्जू बी पाहिजे आणि रज्जू असून व्यवहार होणार नाही तर चैतन्य पाहिजे. चला आता सांगा उत्तर. आता श्री गुरु त्या शंकेचं उत्तर देतात. हा. मिथ्या सर्पाचं अधिष्ठान रज्जू होणार नाही, हम्म. तर रज्जू चैतन्यच होईल असं त्याने सांगितलं. हे कायमस्वरूपीच लक्षात ठेवायचं. मिथ्या पदार्थाचं अधिष्ठान चैतन्यच असतं. मिथ्या पदार्थ एक सिद्धांत आहे. मिथ्या पदार्थाचं अधिष्ठान चैतन्यच असतं. मग तुम्ही कुठलेही मिथ्या पदार्थ गोळा करा. आता असा आहे, तुम्ही त्याला मिथ्या समजता का मिथ्या समजत नाही हा आपला आपला व्यवहार आहे. महात्मा पुरुषाला हे जगत मिथ्या दिसतंय. साधू संतांना जगत मिथ्या प्रतीतीला आलं है ना. रज्जू सर्पाकार भासी जगडंबर म्हणून आवडती पाय घेतो हलाय बलाय तुकोबराय म्हणतात. म्हणजे रज्जू सर्पाकार भासेले. साधूंना हे जगत रज्जूवरील सर्पाप्रमाणे भासलं. म्हणजे जगत काय झालं? मिथ्या झालं. मग मिथ्या जगाला अधिष्ठान कोण आहे? चैतन्य. आलंच आपाप. तसा मिथ्या सर्पाला अधिष्ठान कोण आहे? चैतन्य. जे जे मिथ्या पदार्थ भासतील तिथे तिथे चैतन्य असतंच. आणि चैतन्य असं आहे, सूक्ष्म आहे, व्यापक आहे, भरीव ठासीव असं भरलेलं आहे या विश्वामध्ये. एकमेव भरीव ठासीव असा पदार्थ जर कोणता असेल तर केवळ चैतन्य आहे. जे जात नाही, येत नाही, नाश पावत नाही, क्षय होत नाही, जन्म नाही, उत्पत्ती नाही, नाश नाही, प्राप्ती नाही, संस्कार नाही, विकार्य नाही, असं काय आहे? केवळ एक चैतन्य. आणि मग त्या चैतन्यात येणारे पदार्थ मिथ्या पदार्थ आणि त्या मिथ्या पदार्थात केले जाणारे व्यवहार हे सगळे आपल्या प्रतीतीला येत आहेत. म्हणजे त्यांची वाचे. कारण जीव हाच पहिली गोष्ट तोच खोटा आहे. जीव हाच खोटा आहे. आपण ज्याला मी मी म्हणतो ना तो खोटा आहे. वरती जो व्यवहार करतोय ना तो पूर्ण खोटा आहे. आणि मीचा दुसरा जो मी आहे त्याला चैतन्य म्हणतात. एक चैतन्य मी आहे आणि दुसरा चैतन्य जीव आहे. जो जीवरूपी मी आहे तो खोटा आहे आणि वास्तव मी जो आहे तो खरा आहे. कारण त्याचा कधीच नाश होत नाही. नाश ज्याचा होतो त्यालाच भीती असते म्हणून लोक घाबरतात. लोक का घाबरतात? कारण त्याचा नाश होताना दिसतो म्हणून घाबरतात. ज्याचा नाशच होत नाही तो मी याचं ज्ञान झालं की जीव मुक्त होतो. आणि अध्यस्त मी म्हणजे खोटा मी याला धरून जगातले व्यवहार करत बसतो. ते सारे खोटे, सगळेच खोटे, खोट्याचा पसारा. तसा जीव खोटा, त्याने केलेले व्यवहार खोटे. या जगतात जितके व्यवहार केले सारे खोटे. आजपर्यंत केलेले सगळे व्यवहार खोटेच. आणि पुढे करेल तोही खोटेच. मग खोटे का करावे? खऱ्याचं ज्ञान नसल्यामुळे खोट्याचा आश्रय घ्यावा लागतो. असं आहे. बाकी काय? खऱ्याचं ज्ञान झालं की तो विषय संपुष्टात आला जातो. पण त्याला जोपर्यंत ते ज्ञान होत नाही तोपर्यंत या खोट्या व्यवहारात रेंगाळतोय. आपल्याला मिळालेलं शरीर खोटं. या शरीरात असलेला जीव तोही खोटा. त्यात असलेला अहंकार तोही खोटा. अहंकार खोटा, मन खोटं, बुद्धी खोटी, चित्त खोटं, शरीर खोटं आणि याने निर्माण केलेला प्रपंच खोटा, अजून खोटा. पण त्याच्यात सुख दुःख तर भेटले का नाही त्याला? पण सुख आणि दुःख भोगणारं चैतन्य नाही. सुख आणि दुःख भोगणारा जीव आहे. आणि जीव हा खोटा आहे. त्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो त्याच्यातच राहत. असं आहे. त्याला बाहेर निघ किती सांगितलं तरी तो निघत नाही. जेव्हा बाहेर निघल्यावर पुढं आपलं कसं काय व्हायचं? काय होणार? कारण तुम्ही सत्यस्वरूप चैतन्यच आहात. चला काय उत्तर येते ऐका. सुंदर आहे. रज्जूवर भासलेला सर्प हा प्रातिभाषिक सर्प मिथ्या आहे. रज्जूवर भासलेला जो सर्प आहे तो कोणत्या सत्तेतला आहे? आणि तो मिथ्या आहे. तसं व्यावहारिक दृष्ट्या विचार केला तर रज्जू हे सुद्धा
मिथ्याच आहे. आणि बरोबर आहे ना, कारण रज्जू हा सुद्धा या जगामधलाच एक अज्ञानकारी आहे. आणि जेवढा तिथे तरी अज्ञान अविद्या एकाच अर्थी वापरलेले आहेत. म्हणून दिसणारा रज्जू हाही खोटा आहे आणि त्याच्यावर भासलेला सर्प हाही खोटा आहे. दुप्पट खोटा आहे. खरं तर रज्जूच तिप्पट खोटा आहे. रज्जूच अस्तित्वात नाही. पण आता कसं आहे, लगे लगे मोठे सिद्धांत झेपत नाहीत. म्हणून खरा तर रज्जूच खोटा आहे. मग खोट्या रज्जूवर खोटा सर्प तरी भासेल का? नाही. एक कल्पित दुसऱ्या कल्पिताला सांग. म्हणून हा मिथ्या पदार्थ जो असतो तो एक मिथ्या पदार्थ दुसऱ्या मिथ्या पदार्थाला अधिष्ठान होत नाही. हे वेदांताचे सिद्धांत चांगले मुखद्गत ठेवा. एक खोटा पदार्थ दुसऱ्या खोट्याला आधार होत नाही. एक जड पदार्थ दुसऱ्या जडाला आधार होत नाही. खोटा पदार्थ भासला तर खऱ्यावरच भासतो. हे सगळे सिद्धांत आहेत. मग एक कल्पित दुसऱ्या कल्पिताची उत्पत्ती करत नाही. चला, यासाठी वेदांत सिद्धांत सांगितलेला हा. आहे. एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाचे अधिष्ठान होत नाही. हा वेदाचा सिद्धांत आहे. कल्पित पदार्थ अर्थ कळाला. कल्पित म्हणजे भासमान, भासलेला, खोटा, भ्रमाने भासलेला. असे काही वेळेला भ्रम शब्द येतो, काही वेळेला कल्पित शब्द येतो. अर्थ एकच आहेत त्यांचे. पुढे यासाठी एक उदाहरण सांगितलेलं आहे. मातीच्या चित्रामध्ये एका स्त्रीचं चित्र रेखाटलं आणि त्या स्त्रीच्या दृष्टांत दिल्यावर सिद्धांत सोपा होतो. एक कल्पित दुसऱ्या कल्पिताला आधार होत नाही. मग आता काय केलं, इथं भिंतीवरती एक चित्र काढलं आणि चित्र काढल्यावरती त्या चित्रात एक महिला आहे ना, त्या महिलेने तिच्या बालकाला कडेवर घेतलेले. बरोबर आहे का नाही? मग एका महिलेने कडेवर घेतलेलं असं चित्र पाहिल्यावर आपण म्हणतो वा 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 बालकाला. आणि ते म्हटले बालकाला घेतलेलं आहे ना त्या महिलेने कडेवर, आणि ती महिला नसती तर बालकाला कशाचा आधार होता? बरोबर आहे का? महिला नसेल तर बालकाला आधार कशाचा आहे? कशाचा? अहो, त्या महिलेलाच आधार भिंतीचा आहे. पडवून गेली या भिंती चित्राची केवळ होय माती. माऊली ज्ञानोबराय म्हणतात तसं. त्या भिंतीवर काढलेल्या महिलेच्या चित्रात आपल्याला असं वाटतं की ह्या महिलेने बालकाला कडेवर घेतलेलं आहे, म्हणून त्या महिलेचा त्या बालकाला आधार आहे. वास्तविक महिलेला बी आणि बालकालाही भिंतीचा आधार आहे. तसं भासमान होणाऱ्या हे जे संपूर्ण, आता हेही पाहना, पृथ्वी नसती तर आपण घरं कुठं बांधली असती? पृथ्वी नसती तर घरं कुठं बांधली असती? म्हणून आपली घरं पृथ्वीवर काय येतं? आधार आहे का नाही? अहो, पण पृथ्वीला आधार कोणाचा आहे? आपल्या घराला आधार पृथ्वीचा हे सिद्ध झालं. अगदी समांतर आहे. त्या चित्रातल्या महिलेने बालकाला कडेवर घेतलेलं आणि आपण बांधलेली घर, या दोघाला आधार कोण आहे? पृथ्वीला आधार कोणाचा आहे? नाही म्हणजे पृथ्वीला कशाला आधार पाहिजे? मोकळी फिरते. असे मोकळे पदार्थ असे फिरतात का? म्हणून ह्या भासमान असणारी ही पृथ्वी सुद्धा भासमान आहे आणि हिलाही आधार चैतन्याचाच आहे. एक ब्रह्मचैतन्याच्या आधारावर दुसरा खोटा पदार्थ आरामात राहतो. म्हणून जितके, मग आता नुसती पृथ्वी नाही असं म्हटलं, एका ब्रह्मांडात 14 भुवनं फिरतात. 14. विज्ञानापर तिथपर्यंत पोहोचलं नाही अजून, किंवा पोचणार बी नाही असं म्हणा. कारण एका भुवनापासून दुसऱ्या भुवनात पोचायला जेवढं आयुष्य आणि साधन लागेल ते मानवाकडे उपलब्ध राहू शकत नाही. किंवा अगदी युरेनियमचा वापर जरी केला, पॉवर वापरला, तरी आयुष्य तर पाहिजे ना, हातिकला तर पाहिजे ना. म्हणून दुसऱ्या ग्रहापर्यंत जाऊ शकत नाही. बरं, ज्याने निर्माण केलेले त्यांनी काय असेच निर्माण केलेत का? त्यांनी त्याच्यामध्ये पुष्कळ, म्हणजे शेवटी युरेनियमचा निर्माता सुद्धा कोण आहे? युरेनियम कोणी निर्माण केलं? त्यानेच केलेलं आहे ना. त्याचा माहिती ह्याच्यात काय काय ठेवायचं, त्यांनी त्याच्या सोयीसाठी निर्माण केलेलं आहे. म्हणून निर्माण झालेली सगळी भुवनं आहे ना, वेगवेगळी भुवनं निर्माण होतात. एक भुवन त्याच्यावर तेव्हा सगळी जीवांनी गच्च भरलेत, सगळे भ्रमिष्ट त्याच्यात बसलेले. पण हे या सगळ्यांना आधार ब्रह्मचैतन्याचा आहे. म्हणून ब्रह्मांडाला आधार ब्रह्माचा आहे. ब्रह्मांडाला
ब्रह्माचा आधार आहे. ब्रह्मांडात अनेक भुवन आहेत, त्यातली एक भुवन पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीवर आपलं घर आहे आणि त्याच्यात आपला बी आधार आहे. आपल्याला म्हणलं पृथ्वी आहे म्हणून आपलं जाणं येणं घडतं, पण हे सगळं खोटं आहे. लक्षात आलं? कारण एक सत्य चैतन्यावर आधारित हे सगळं आहे. चला, म्हणून रज्जू हा सर्पाला आधार नाही तर चैतन्यच आधार आहे. आता तरी एक शंका राहते की मग व्यवहार, आम्ही जर रज्जू काढून घेतला तर तुमचा व्यवहार होत नाही. मग आमचं म्हणणं असं आहे ना, जे व्यवहार होतात ज्ञानाचे, ते ज्ञानाचे व्यवहार पदार्थ असल्याशिवाय होत नाही. हा एक सिद्धांत आहे. पदार्थाशिवाय व्यवहार होणार नाही. तुम्ही भरपूर ज्ञान स्वरूप आहेत, पण पदार्थ जर नसतील तर तुमच्यासमोर कुठलाच व्यवहार घडणार नाही. म्हणून व्यवहार घडण्यासाठी पदार्थांची आवश्यकता बी आहे. चला, वरील उदाहरणाप्रमाणे जो कल्पित सर्प निर्माण होतो त्याचं अधिष्ठान रज्जू पै चैतन्यच मानावं लागेल. बिलकुल रज्जू मानता येणार नाही. म्हणजे मुख्य काय आहे? चैतन्य. आता रज्जू मानता येणार नाही तर रज्जू मानावं लागेल, पण कशाला? व्यावहारिक. कारण रज्जू बी मिथ्या आहे आणि त्यावर भासलेला सर्पही मिथ्या आहे. हे दोन्ही सांगायचं. आणि सर्पाचं अधिष्ठान न मानता हा रज्जू विशिष्ट चैतन्य जर मानलं हा तर विशेष हा जो रज्जू आहे हा केव्हाही अधिष्ठान विशेषण असलेला. हा विशेषणातला हा अधिष्ठान संभवत नाही. हा अधिष्ठान कधी संभवत नाही. म्हणजे आता रज्जू पाहिजे आणि चैतन्य पाहिजे, हा म्हणजे ज्ञान होणार. हा म्हणजेच मग ते विशिष्टच झालं ना. मग रज्जू आधी चैतन्य बरोबर विशिष्ट, हा. मग विशिष्टाला तर ज्ञान होत नाही. हा. ज्ञान असले तर दोन्ही पाहिजे. पण चैतन्य नेहमी उपहित राहतं, विशिष्ट होत नाही. चैतन्याचा काय स्वभाव आहे? असंग. मग असंग असणारा चैतन्य हे विशिष्ट होत नाही. म्हणून त्या ठिकाणी काय होतं? चैतन्य विशेष आणि विशेषण कोण आहे? रज्जू. रज्जू हा कायम असा. ज्ञानाकरता तर दोन्ही लागत म्हणून विशिष्ट. उपहित वापर शब्द आपण कोणता वापरतो? उपहित वापर. विशिष्ट नाही होत. चला पुढे. म्हणून केवळ रज्जूपै चैतन्यच अधिष्ठान मानले पाहिजे. तसेच सर्पज्ञानाचे जे अंतकरूपै साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे हे स्वरूप मानता रज्जू विशिष्ट चैतन्य मानेल. जर कोणी सर्पास अधिष्ठान न मानता सर्पास अधिष्ठान काय झालं? त्याचप्रमाणे कल्पित सर्पास अधिष्ठान रज्जूपै चैतन्यच आहे, रज्जू नाही. कोणी केवळ रज्जू सर्पास अधिष्ठान न मानता रज्जू विशिष्ट चैतन्य मानेल तर विशेषण जो रज्जू त्यास केव्हाही अधिष्ठानत्व संभवत नाही. त्याला अधिष्ठानत्व येत नाही. म्हणून रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान मानता येत नाही. केवळ रज्जू उपहित चैतन्य अधिष्ठान मानता येतं. चैतन्य विशिष्ट कधीच होत नाही. आणि जर विशिष्ट झाला असता तर तुम्ही मुक्त कधीच झाले नसते. आम्ही मुक्त कधी झालोच नसतं. कारण विशिष्ट झालेला आहे तो कसं काय मुक्त होईल? गेल्या वेळेस तुम्हाला लाडूचा दृष्टांत सांगितला होता. साखर अधिक बेसन बरोबर लाडू. बरोबर आहे. ते तर काय झाले? ते विशिष्ट झाले. त्यातली साखर वेगळी होईल का? नाही. डाळ वेगळी होते का? नाही होत. ते विशिष्ट झालं. तसा इथे जीव हा विशिष्ट नाही झालेला. इथेही दोन पदार्थ एकत्र आले. अज्ञान अधिक चैतन्य बरोबर जीव. हे जीवाचं लक्षण झालं. व्यष्टी अज्ञान बरोबर व्यष्टी अज्ञान अधिक चैतन्य बरोबर आपण यांचं मत घेऊ. आपण कोणाचं? आभासवादी नाही, अवच्छेदकवाद्याचं मत घ्या ना की व्यष्टी अज्ञान अधिक चैतन्य बरोबर जीव. पण व्यष्टी अज्ञान अधिक चैतन्य तर हे दोन एकत्र कसे काय झाले? झालेलेच नाही. आणि आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. ते म्हणजे आम्हाला तुम्ही जीव असं म्हणता, कधी जीव म्हणता, कधी मुक्त ब्रह्मचैतन्य म्हणता. असं कसं काय? तुम्ही मानता म्हणून म्हणतो. तुम्हाला आम्ही म्हणत नाही. आम्ही तुमच्यावर आरोप केलाय का? नाही. तुम्ही स्वतःच मानता का? तुम्ही कोण आहेत? ते म्हटले आम्ही काय हो जीव झालो. हा, तुम्ही स्वतःला दुःखी मानता. वास्तविक तुमच्याजवळ दुःखाचा लेशही नाही, पण तुम्ही मानता मी दुःखी आहे, मी जन्मवान आहे, मी मारणारा आहे.
तुम्ही मानता म्हणून तुम्ही जोपर्यंत मानताल तोपर्यंत तुम्ही जन्मत राहा आणि मरत राहा. कारण तुम्ही स्वतः तुमचीच मान्यता आहे ना त्याला. गेल्या वेळेस तुम्हाला हा दृष्टांत सांगितला होता ना, कशाचा? माकड पकडण्याचा सांगितलं. त्या माकडाला कोणी पकडलेलं आहे? त्यांनी स्वतःहून त्या अरुंद भांड्यामध्ये काय केलाय? हात घातलाय आणि फुटाणे खाण्याच्या इच्छेने त्यांनी काय केलेलं आहे? ते फुटाणे धरलेले. फुटाणे जोपर्यंत धरलेले तोपर्यंत ते माकड बंदिस्त आहे. आणि त्या माकडाला फुटाणे धरायला कोणी सांगितलंय? तसे स्वतःच्या मनाने. तसे देहाला धरायला कोणी सांगितलंय? तुम्हीच तुमच्या मनाने देहाला धरून बसले. तुम्ही देह नाही, तुम्ही शुद्ध चैतन्य आहे. तर का देहाला धरले? त्याला उत्तर काहीच नाही. त्याला उत्तर आहे अज्ञानाने धरलेलं आहे. बस, बाकी काहीच नाही. आणि अज्ञान पदाचा अर्थ तोच आहे, न कळणं. अज्ञान पदाचा अर्थ काय? न कळणं. काय न कळणं? त्यावेळेला तुम्हाला जर मी शुद्ध चैतन्य आहे असं ज्ञान झालं तर तुम्ही पुन्हा आणखीन धरताल कशाला? तर धरणारच नाही. पण धरतो का? अज्ञानानं. अज्ञान म्हणजे नाही कळलं. मी देह आहे, तुमचीच मान्यता आहे, त्याला कोण काय करणार? पण फार मोठा घोटाळा आहे. कोणाला तुम्हाला सोडवता बी येत नाही. असला चिकाटलेला असेल तर आपण काठीने मारू. एखादा इलेक्ट्रिसिटीला चिकाटला, मग आपण काय करू त्याच्यावर? अरे अरे म्हणले बा चिकटलेला, त्याला असं काठीने मार. तर तिथं क्रिया करता येईल का नाही? हा कोणाला चिकटलाय? याला कुठं काठी मारायची? तरी हाती घेऊन काठी तुका लागला कलेवरा पाठी. हा, तुकोबराय म्हणतात. तुकोबरायांचं एक अभंग आहे बरं. हाती काठी घेऊन मी कलेवरा पाठी, म्हणजे देहाच्या पाठीमाग कोण लागलं? मीच लागलो म्हटले. म्हणून ज्याने त्याने आपापली सोडवण करून घ्या. दुसऱ्याला भुवन नली बे. हा, तर त्याची शंका पुरत नाही म्हणून त्याच्या मनात असलेल्या शंकेला धरून राहतो जीव. चला, म्हणून याला काय करावं लागतं? अधिकारी व्हावं लागतं. अधिकारी झाले की तो आपाप सोडतो. आणि अधिकारी नसेल, अधिकारी कसा? ज्या वेळेला पूर्ण चिंतन केलेलं आहे आणि चिंतनाच्या नंतर तो अधिकारी आपाप बनतो. आणि अधिकारी बनल्यानंतरच तो स्वतः निर्णय घेतो. आपला निर्णय दुसऱ्यावर आधारित नको. आपला स्वतंत्र निर्णय असला पाहिजे. दुसऱ्यावर काय आधारित करून करणार आहे? स्वतः निर्णय झाला की मी मुक्तच आहे, मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, असा निश्चय ज्या त्या जीवाने करून घ्यावा. आणि तो तात्काळ करून घ्यावा. याला परमार्थ म्हणतात. नाही तो उगाच परमार्थ सपासारा काही मांडून बसू नका. हा परमार्थाचा बाकीचा पासा काय करायचे त्याच्यापासून तरी? बिलकुल मानसिकता बदलली पाहिजे. आणि मानसिकता बदलण्यासारखा परमार्थ असला पाहिजे. जर मानसिकता तीच असेल ना तर त्याला कोण बाहेर काढेल तेव्हा? आणि मग त्याच्यासाठी पुन्हा तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम आणि वेदांत शास्त्र हे त्याच्यावर उपकार करते. आणि आता तात्काळ बदलायचं म्हणलं मला ते अनंत जन्मीचे जे संस्कार असतात बिलकुल आहेत ना. आता तात्काळ बदलायचं ना म्हणून त्यात अधिकारिता काम करते. तात्काळ असं आहे की पुन्हा नाही कळालं तरी पुन्हा नाही कळालं पुन्हा. पण हे सोडून दुसरं काही करणेच नाही. तर त्याच्यावरती एक दिवस शास्त्राची कृपा होते. त्यासाठी हे जे आयुष्य आहे किंवा हा जो जन्म आहे तो कदाचित पुरेला संपला. तर त्याच्यासाठी आयुष्य भानू जर मावळला तर भगवंत म्हणतात शुचिनाम श्रीमताम गे योग भ्रष्टो विजायते नुषित्वा शाश्वती समा. काय म्हटलं? प्राप्य कर्म कृताम लोका नुषित्वा शाश्वती समा. तर त्याच्यात भगवंत त्याच्यावर कृपा करतात की ज्या वेळेला त्या आयुष्यात त्यांनी फार तळमळीने काय केलेलं आहे? चिंतन केलं पण नाही पोहोचला. त्यांनी काळजी करायचं कारण नाही. कारण त्याचं सगळे व्यवस्था देव स्वतःकडे घेतलेलं आहे. त्याच्यात काही शंका नाही आणि घ्यायचं कारणही नाही. जगात देव आहे का नाही हो? या जगाचा निर्माता कोणतरी आहे का नाही? आहे. म्हणजे तो निर्माता कसा आहे? साधारण नाही आहे तो. म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीच्याही बाहेर आहे. अति बलवान. साधारण बुद्धीच्या म्हणजे आपण जे व्यक्ती चिंतन करतोय ना त्याच्या लांब पलीकडे. आणि असा असणारा हा परमात्मा
सगळ्या जीवन, कारण मग तो त्याच्या ठिकाणी जर हे नसेल, उद्धाराचे जर जीवाचा उद्धार व्हावा असं जर त्यालाच वाटत नसेल तर आपल्याला कोण सोडेल. म्हणून तो अर्थात त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्यातून मी तो सुटलेला आहे. त्याने असं केलं आहे, जो ज्या मार्गाने जया चित्ती जैसा भाव तयाजवळी तैसा देव, असं करून टाकलं. किंवा तो जो मनुष्य जितका प्रयत्न करेल त्याला पुढे पुढे तो ढकलतो, जो मागचे प्रयत्न करतो त्याला मागं ढकलत चालला. हा, बस बस बस, काहीच नाही. तुमची अशी निष्ठा, भगवत निष्ठा, शास्त्रनिष्ठा या सगळ्या काम करत असल्या पाहिजे आणि होणार त्याच्यात. जो मार्गाला लागलेला आहे त्याला काळजी करण्याचं कारण अजिबात नाही. फक्त त्याने गतिमानता आणावी त्याच्यात. आपल्यात गतिमानता आणण्याचं काम कोण करेल? आपल्यालाच करावं लागेल. पण त्याला गतिमानता असणारा मनुष्य रेंगाळलेला नसतो. ज्या माणसाला विषयाची आवड आहे ना, सगळे विषय बी भोगायचे आणि विषय प्राप्तही करायचे आणि मग त्याच्यात परमार्थ करायचा, तर हे नाही करणार. त्याचं कारण आहे त्याला विषयाचा जो छंद आहे तो परमार्थापासून, म्हणजे त्याच्या या अंतरंगातल्या परमार्थापासून बाजूला लोटतो. त्याला लालसा कशाची असते? विषयाची लालसा. आणि वास्तविक नेहमी हा भाग सांगत असतो आपण, आपल्याला लागतं तरी किती हो, खायला भाकरी लागते, राहायला घर लागतं आणि अंगाला कपडे लागतात. हे किती साधारण गोष्ट आहे ना. पण ह्यात माणसं अशी ना चोचले करतात, म्हणजे विषयाचे चोचले पुरवणार त्यांचे. नाहीतर मग पैसे भरपूर आहेत सध्या, कोणाकडे पैसे, कोण दरिद्री आहे जगात. त्याला विषयाचे चोचले पाहिजेत. साधं कापड नाही चालत. साधं कापड असलेला अंगाला लज्जारक्षण नाही होत का? त्याला 10,000 रुपये मीटरचं कापड पाहिजे. मग मर काम करून काय गरज आहे? त्याच्यापासून काय पडलेलं आणि त्याचं काय करायचं तरी काय? म्हणून साधारण वस्त्र असावं, खायला साधारण अन्न असं, तुम्हाला रोग बी नाही व्हायचे. सात्विक शुद्ध आहार जर करणारा माणूस कास काय, त्याला काय काय कारण नाही. आपली चटणी भाकरी काय असेल तो खातो, तो भाजी भाकरी बस. मग त्याची बुद्धी शांत राहील आणि इकडे काय केंद्रित होईल. आणि राहण्यासाठी मी फार नाही, आता आहेत ती घरं नका पाडू, पण आता राहणं पण त्याच्यात व्यवस्थित राहणार. कशाला काय ताण करता? हा, घर आहे व्यवस्थित आहे आणि त्यात चिंतन करा, भगवंताचं चिंतन करा ना, देवाचं चिंतन करा. आणि ते चिंतन करता करता चिंतने तद्रूपता देव होताल तुम्ही. पण ह्यातनं बाहेर पडायचं ते हेच मार्ग आहे. आणि मग ज्याला लौकिकात परमार्थ म्हणतात तो परमार्थ फार लांब, त्याच्यापासून फार लांब आहे. म्हणजे हे जीव फार लांब अंतरावर उभे. त्यांना तसला परमार्थ करल्यावर कोटी जन्म गेले तरी इथपर्यंत पोचणार नाही. चला सांग. त्याचे सर्वज्ञानाचे अंतर्गोपरीचे साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे, अशा प्रकारे सांगितले. म्हणजे थोडक्यात सर्प आणि सर्प. आता याला तुम्हाला हे सगळे शब्द परिचित झाल्यावर म्हणजे त्याच्यात पुन्हा अभ्यास करावा लागतो ना. कारण अधिष्ठान, आद्यस्थ, चैतन्य हे जे शब्द येत आहेत ना, हे पारिभाषिक शब्द आहेत. त्या प्रत्येक शास्त्राचे ते शब्द काय असतात? पारिभाषिक. आणि त्याचं ज्ञान व्हावंच लागतं. उपहित, विशिष्ट, आता येऊन गेलेले विवर्त, परिणाम, आता हे सगळ्या शब्दांचे लक्षणं सगळे पूर्ण अगदी डोक्यात राहिली पाहिजे. तर तेव्हा काय म्हटलं आता तुम्ही? सर्पज्ञानाचे अंतकरण उपहित साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. सर्पज्ञानाचे अंतकरण उपहित साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. म्हणजे रज्जू आणि सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे दोन्ही वेगवेगळं सांगितलं, उपाधीमुळे वेगवेगळं सांगितलं. बस उपाधीने वेगळं झालं, उपाधीच्या द्वारे भिन्न केलं, नाहीतर वास्तविक चैतन्य एकच. म्हणून त्याचा एक शेवटचा मुद्दा सांगितलेला आहे. जसं रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्प व सर्पाचं ज्ञान झालं, पुढच्या शंकेला जन्म देणारं असं हे चरण आहे. आता असं येणार आता जसे रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्प व सर्पाचं ज्ञान झालंय, तसं उत्पन्न होतं. तसंच विशेष स्वरूपाच्या रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती पण होती. आता वरती काय झालं होतं, काय सांगत होते? रज्जू अधिष्ठान नाही. आणि आता परत काय सांगायला लागले? रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने, रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती. तर आता हे पुन्हा तेच सांगताय तुम्ही महाराज.
लक्षात आलं का? आधी तुम्ही नाही म्हटले आणि आता परत तेच, तर ही शंका ह्यालाच धरून शंका खाली केलेली. चला, तर कल्पिताची निवृत्ती कशी होते याविषयी शंका आणि समाधान ऐका. मुद्दा क्रमांक 18 हम्म. कल्पिताची निवृत्ती कशी होते याविषयी शंका व समाधान. चला, शिष्य अहो आता झालेल्या वाटाघाटीवरून वाटाघाटीवर म्हणजे आता तुम्ही आम्हाला जो विषय समजून सांगितला होता त्याच्यावर काय रज्जूच्या विशेष ज्ञानाने मिथ्या सर्प आणि त्याचे ज्ञान निवृत्त होते असे म्हणता येणार नाही. नाही. हा, म्हणजे आत्ताच झालेला जो विषय तुम्ही वरच सांगितला आणि तुम्ही लगेच विसरून गेले का काय? रज्जूच्या विशेष ज्ञानाने मिथ्या सर्प आणि त्याचे ज्ञान निवृत्त होते असे म्हणता येणार नाही. तर मग कशाने होतं? कारण अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते का रज्जूच्या विशेष ज्ञानाने मिथ्या सर्प आणि त्याचे ज्ञान निवृत्त होतं? लक्षात येत आहे तुमच्या? अधिष्ठानाच्या होतं का रज्जूच्या होतं? आणि रज्जू काय आहे? मग तोच मुद्दा आहे. रज्जूला अधिष्ठान जे म्हटलेलं आहे ना, तर तो व्यवहार करण्यासाठी केलेला आहे. आता ज्या वेळेला मी तुम्हाला मगाशी सांगितलं की याला फूल म्हणतात असं आहे, पण मी नुसतंच म्हणायला लागलो याला फूल म्हणतात, याला फूल म्हणतात. ते म्हणजे मग काय सांगत काय, नुसतेच म्हणतात फूल म्हणतात, काहीतरी दाखवलं पाहिजे ना. तसा